अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार. फक्त 15 मिनिटात तयार होणारे कोलंबी शेंगाचे कालवण या पद्धतीने जर तुम्ही बनवाल तर पुढच्या 15 दिवस तरी ह्या कालवणाची चव काय तुम्ही विसरणार नाहीत. रेसिपी एकदम सोपी असून एकदम कमी साहित्यात कमी वेळेत झटपट तयार होणारी आहे. कांद्याचा वापर न करता एकदम चविष्ट कोलंबीमध्ये शेवग्याच्या शेंगा घालून झणझणीत आणि स्वादिष्ट कोलंबी शेंगांचा रस्सा बनवणार आहे. कोलंबीचे कालवण करण्यासाठी मी पाव किलो कोलंबी, पाव किलो शेवग्याच्या शेंगा, एक बटाटा पण सोलून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत. 5 ते 6 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा टोमॅटो, 2 कोकम, 2.5 चमचे सुक्या खोबऱ्याचे वाटण आणि मसाले घेतले आहेत. सर्वात आधी पातेल्यात 2 पळी तेल घालून घेऊ. तेल गरम झाले की ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून तेलात परतून घेऊ. लसूण परतून झाला की त्यामध्ये अर्धा टोमॅटो घालून तो पण तेलावर चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊ. पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी अन्नपूर्णा आजी चॅनलला सबस्क्राईब करा. टोमॅटो छान मऊ झाला आहे. आता तेलामध्ये मसाले घालून घेऊ. मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला आणि 3 चमचे घरगुती केलेला लाल मसाला घालून सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतून घेऊ. आपल्या चॅनलवर कोलंबी फ्लावर कालवणाची पण रेसिपी आहे, ती पण तुम्हाला बघायला खूप आवडेल. मसाले परतून झाले की त्यामध्ये कोलंबी घालून ती पण मसाल्यामध्ये अर्धा मिनिट चांगली परतून घेऊया. कोलंबी परतून झाली की त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून त्या पण मसाल्यामध्ये चांगल्या 1 मिनिट परतून घेऊया. शेवग्याच्या शेंगाची साल काढून चांगल्या सोलून घेतल्या आहेत, म्हणजे शेंगा खायला खूप छान लागतात आणि शेंगा लवकर पण शिजल्या जातात. थंडीच्या दिवसात तर शेवग्याच्या शेंगा आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक असतात. तुम्ही ह्यामध्ये कांदा वापरून पण हे कालवण बनवू शकता, पण कांदा न वापरता पण कोलंबी आणि शेवग्याच्या शेंगाचा रस्सा खायला 1 नंबर लागतो. कोलंबी शेंगा परतून झाल्या की त्यामध्ये कापून घेतलेला बटाटा पण घालून घेऊया. घातलेल्या शेंगा, बटाटा, कोलंबी 1 मिनिट मसाल्यामध्ये परतून झाली की पातेल्यावर झाकणात पाणी ठेवून 1 मिनिट बारीक गॅसवर वाफ काढून घेऊया. 1 मिनिटानंतर कोलंबीला चमच्याने हलवून झाकणातले पाणी कोलंबीमध्ये घालून घेऊया. लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून परत एकदा चमच्याने हलवून पातेल्यावर झाकण ठेवून कोलंबीचे कालवण शिजवून घेऊया. आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर 1 महिना टिकणारे सुक्या खोबऱ्याचे वाटण कसे करायचे त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण बनवला आहे. 5 मिनिटांनी कोलंबीच्या कालवणाला चमच्याने हलवून परत एकदा झाकण ठेवून कोलंबी शेंगांचे कालवण अजून 3 मिनिट मीडियम गॅसवर शिजवून घेऊया. तीन ते 4 मिनिटांनी झाकण काढून शेंगा शिजल्या आहेत का नाही ते चेक करून घेऊया. शेंगा शिजत आल्या आहेत. आता कालवणामध्ये घेतलेले सुके खोबऱ्याचे वाटण आणि कोकम घालून परत एकदा झाकण ठेवून कालवण 5 मिनिटे बारीक गॅसवर शिजवून घेऊया. शेवग्याच्या शेंगा जास्त शिजल्या की त्या वाढताना तुटल्या जातात, म्हणून कालवण जास्त न शिजवता लगेच गॅस बंद करून घेऊ. तर अशी आजची कोलंबीमध्ये शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा घालून केलेले झणझणीत कालवण मटणाच्या रश्श्याला सुद्धा मागे टाकेल. कोलंबी शेंगांचा रस्सा तांदळाची भाकरी आणि भाताबरोबर खायला खूप भारी लागतो. कोलंबी शेंगाचे झणझणीत कालवणाची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की
सबस्क्राईब करा.